Good morning students. Today we will see Science Part 2, third chapter, Life Process in Living Organisms, Part 2. First of all, we will see what is meant by reproduction. Formation of new organism of same species. एकाच जातीच्या प्राण्याची सजीवाची निर्मिती by earlier existing organism. सुरुवातीच्या आधीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार होणे इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. जो काही अस्तित्वात आहे लिव्हिंग थिंग, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. आता हे टू टाइप्स आहे. देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. फर्स्ट इज असेक्शुअल अँड सेकंड इज सेक्शुअल. व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल? आपण मराठीत त्याला अलैंगिक प्रजनन आणि याला लैंगिक प्रजनन म्हणतो. In asexual, only one parent is involved, and in sexual, it always occurs with the help of two germ cells, that is female and male gamete. In asexual, it is happening without gametes, and other characteristic is it is newly formed species or newly formed organism is exactly similar with the new one. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जो काही वन पॅरेंट इन्व्हॉल्व आहे त्याची सेम झेरॉक्स कॉपी याच्यामध्ये तयार होते असेक्शुअलमध्ये. आणि याच्या अगदी बरोबर विरुद्ध अपोजिट देर इज लार्ज स्केल ऑफ डायव्हर्सिटी बिकॉज टू गॅमेट्स आर इन्व्हॉल्व. नेक्स्ट, असेक्शुअल इज व्हेरी फास्ट प्रोसेस अँड सेक्शुअल इज व्हेरी स्लो प्रोसेस. देन नेक्स्ट वी विल सी asexual reproduction in unicellular organism. Unicellular means एकपेशीय सजीव. एकपेशीय सजीव फॉर एक्झाम्पल अमीबा, पॅरामेशियम एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर मेनी टाइप्स ऑफ asexual reproduction in unicellular. First is binary fission. Binary means two. Fissions means तुकडे पडणे, दोन तुकडे पडणे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. त्याच्यातही सब टाइप्स आहेत परत. सिंपल बायनरी, then transverse binary and longitudinal binary. We will explain, or I will explain these three types with the help of diagram. First is simple binary. See diagram number 3.2. What we will observe in this diagram, that in this process the parent cell divides to form two similar daughter cells, that is binary fissions occurs either by mitosis or amitosis. First example is amoeba. See diagram number 3.2. Amoeba divides in any plane due to lack of specific shape. Hence it is called as simple binary fission. Paramecium. Now see next diagram 3.3. Paramecium divides by transverse binary fission. Transverse means ज्याला आडवा कट म्हणतो आपण, आडवा कट होतो त्याला. Whereas Euglena is seen in figure 3.4, longitudinal binary fission. Euglena divides by longitudinal binary fission. Longitudinal चा अर्थ असतो उभा कट जाणं. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय वर पॅरामेशियम मध्ये कसा आडवा कट गेलाय. एका पॅरामेशियम पासून दोन पॅरामेशियम तयार झालेत. आतलं सगळं मटेरियल, न्यूक्लियस मटेरियल, सायटोप्लाझम इक्वली डिवाइड झालं. देन देर आर द फॉर्मेशन ऑफ टू न्यू डॉटर पॅरामेशियम. In diagram 3.4 युग्लिना हा उभा कट होतो आणि टू डॉटर युग्लिना तयार होतात. सो इट इज कॉल्ड एज लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. Now second type of asexual reproduction is multiple fission. See diagram number 3.5 on page number 24. What is it is showing? Amoeba stops the formation of pseudopodia and there is lack of food or any other type of adverse condition. It becomes rounded and forms protective covering around plasma membrane. Such encysted amoeba is called as cyst. In diagram there is parent amoeba, then division of nucleus and cytoplasm. म्हणजे आतमध्ये जे काही न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम आहे त्याचं विभाजन होतं. जेव्हा फेवरेबल कंडिशन्स येतात त्यावेळेस हे बाहेरचं सिस्ट जे तयार झाले ते फुटतं, बस्ट होतं आणि डॉटर अमिबा बाहेर निघालेले दिसत आहेत. सो एका पॅरेंट अमिबापासून मल्टिपल ऑफ डॉटर अमिबा तयार होतात. सो इट इज कॉल्ड ॲज मल्टिपल फिशन. देन नेक्स्ट डायग्राम इज 3.6 बडिंग.
एक्झाम्पल इज ईस्ट सेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट. बड आपण कोणाला म्हणतो, थोडक्यात कलिका मराठीमध्ये. अ युनिसेल्युलर फंगस. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस की जे आपण केकसाठी, ढोकळ्यासाठी वगैरे वापरतो. ईस्ट सेल रिप्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लिया बाय मायटोटिक डिव्हिजन so as to reproduce by budding. This is cell called as parent cell. A small bulge, diagram मध्ये बघा, a small bulge appears on the surface of parent cell. 3.6 मध्ये 2 नंबरच्या डायग्राम मध्ये वर बल्ज म्हणजे फुगवटा तयार झालेला आहे त्या ईस्ट सेलला. दिस बल्ज इज ॲक्च्युअली बड. ह्याला आपण बड म्हणतो. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया एंटर्स दिस बड. न्यूक्लियस त्या बडमध्ये एंटर करतो अँड आफ्टर सफिशियंट ग्रोथ, पुरेशी ग्रोथ झाल्यानंतर वर जी बड तयार झाली ती बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल. स्वतःला ती सेपरेट करून घेते पॅरेंट सेलपासून अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. आणि शेवटच्या डायग्राममध्ये बघा, सेकंड लास्टमध्ये एक डॉटर ईस्ट तयार झाल्यावर आणि स्वतःला डिटॅच करून घेतले त्यांनी पॅरेंटपासून आणि हीच प्रोसेस कंटिन्युअसली मग रिपीट होत राहते आणि त्याला वर डॉटर ईस्ट तयार होत गेलेले. सो दिस इज कॉल्ड ॲज बडिंग इन ईस्ट. जसे आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं इन युनिसेल्युलर, तसंच असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे जे बहुपेशीय प्राणी असतात ते. किती आहेत असे? देर आर 5 टाइप्स. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. आपण मराठीत त्याला खंडीभवन म्हणतो. खंड म्हणजे थोडक्यात तुकडे पडणे. सेकंड इज रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती तयार होणे. आणि थर्ड इज बडिंग म्हणजे कलिकायन, की कळी तयार होऊन त्याचं रिप्रोडक्शन होतं पुढे. फोर्थ वन इज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे शाकीय प्रजनन आहे. वनस्पती त्याचे जे काही भाग आहेत शाकीय त्याच्यापासून रिप्रोडक्शन होणं. आणि लास्ट वन इज स्पोर फॉर्मेशन मीन्स बीजाणू निर्मिती. ऑल दीज टाइप्स वी कॅन सी विथ द हेल्प ऑफ डायग्राम फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ऑन पेज नंबर 24, डायग्राम नंबर 3.7, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. खंड म्हणजे तुकडे पडणे. Whenever there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, जेव्हा त्याचं पोषण होण्यासाठी भरपूर पदार्थ त्याला अवेलेबल असतात, then its filaments grows up very fast. त्याचे जे काही फिलामेंट्स आहेत ते फास्ट ग्रो होतात and break up into many small fragments. छोट्या छोट्या याच्यामध्ये तुकडे होत राहतात त्याचे. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. Then second diagram is 3.8 रिजनरेशन. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी जी लिझर्ट असते, जेव्हा आपण तिला मारायला जातो त्यावेळेस ती स्वतःची शेपूट सोडून झडून पळून जाते स्वतःच्या बचावात्मक, पण ती शेपूट तिला परत जनरेट होते. अशाच पद्धतीचं हे रिजनरेशन आहे प्लॅनेरिया ऑर्गॅनिझममध्ये. सी 3.8 डायग्राम. प्लॅनेरिया breaks up its body into 2 parts and thereafter each part regenerates remaining part of the body and 2 new planaria are formed. डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. प्लॅनेरियाचं हेड आणि टेल हे ब्रेक झाले आणि त्याच्यापासून परत न्यू प्लॅनेरिया तयार झालाय आणि ते एक्झिस्ट ॲज ए न्यू वन सेपरेट इंडिव्हिज्युअल प्लॅनेरिया. सो दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. देन थर्ड टाइप इज बडिंग. सी डायग्राम नंबर 3.9 ऑन पेज नंबर 25. बडिंग. बडिंग म्हणजे कलिकायन. हे कोणामध्ये दिसतं? हायड्रा. हायड्रा हे सी वॉटरमध्ये जनरली सापडतं. हायड्रामध्ये सुद्धा एक आउटग्रोथ तयार होते. आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. डायग्राममध्ये दिसते बघा, कळी बड तयार झालंय 3.9 मध्ये आणि हीच बडमध्ये नंतर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम इक्वली डिवाइड होतं आणि तो स्वतःला डिटॅच करून घेतो पॅरेंट हायड्रापासून. या दरम्यान पॅरेंट हायड्रा काय करतो? पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. जो काही बड हायड्रा तयार झालाय वर त्याला न्यूट्रिशन सप्लाय करायचं हा काम करतो. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ. नाव नेक्स्ट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. पेज नंबर 25, डायग्राम नंबर 3.10. त्याच्यामध्ये 3 तुम्हाला स्पेसीज दिलेले आहेत, 3 ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दाखवणारे. त्यातला पहिला आहे स्वीट पोटॅटो म्हणजे आपण मराठीत त्याला रताळं म्हणतो. सेकंड आहे ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी वनस्पती
जी जनरली आपल्याला सगळीकडे दिसते. आणि तिसरा आहे पोटॅटो म्हणजे आपला साधा बटाटा. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे शाखीय प्रजनन. जे काही भाग आहेत वनस्पतीवर त्या भागांचाच उपयोग करून रिप्रोडक्शन होत असतं. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इन पोटॅटो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन पोटॅटो इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज. आपण पाहतो बटाट्याला बऱ्याच वेळा वर हिरवे कोंब फुटलेले असतात. असा बटाटा जर आपण मातीमध्ये हे केला, सो केला, पुरला, तर त्याच्यापासून नवीन पानं, नवीन वनस्पती बटाट्याची तयार होते. नंतर ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी. या पानालाच डायग्राममध्ये बघा छोटे छोटे पानं परत फुटलेले दिसत आहेत, त्याला आपण बड म्हणतो. नवीन वनस्पती या बडपासून परत तयार होते. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस म्हणजे ऊस आणि गवत, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. त्याच्यासुद्धा बर्डनी त्याचं रिप्रोडक्शन होत असतं. आणि तिसरा प्रकार याच्यामध्ये आहे प्लांट्स लाईक कॅरेट अँड रॅडिश म्हणजे गाजर आणि मुळा. हे सुद्धा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन दाखवतात विथ द हेल्प ऑफ रूट्स. रूट्सच्या त्याच्या मार्फत नवीन त्यांचं वनस्पती तयार होते, म्हणून याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण म्हणतो. आणि लास्ट याच्यातला टाईप आहे स्पोर फॉर्मेशन. ती दाखवली आहे तुम्हाला डायग्राम नंबर 3.11. स्पोर फॉर्मेशन बीजाणू निर्मिती. जनरली ब्रेड आणि पोळीवर या पावसाळी दिवसात बंद ठेवलं तर बुरशी तयार होते. ती बुरशी तुम्हाला पहिल्या आकृतीत दाखवली आहे 3.11 मध्ये. ग्रेनिश लेअर. ह्याच ग्रेनिश लेअरमधला आपण एखादा तंतू घेऊन मायक्रोस्कोप खाली बघितला तर तुम्हाला शेजारची डायग्राम दिसते. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. धाग्यांसारखी याची बॉडी असते. स्पोर्स आर फॉर्म. ते बस्ट होतात ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन तयार होते. आणि स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. ओलसर आणि दमट जागी हे जास्त जर्मिनेट होतात. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन दिस चॅप्टर नंबर 3 इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इन दॅट वी विल सी पार्ट्स ऑफ फ्लॉवर. हिबिस्कस फ्लॉवरचे आपण पार्ट्स बघूया त्याच्यामध्ये. देन सेकंड मुद्दा जो आपण बघणार आहोत दॅट इज डबल फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट त्याचा पॉईंट आहे फर्टिलायझेशन अँड सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. देन मेन्स्ट्रुअल सायकल. अँड लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर इज IVF टेक्निक, सरोगसी अँड ट्विन्स. नाउ all these parts we will see in detail with the help of diagram on page number 26. First we will see parts of flower. Page number 26, diagram number 3.12, parts of flower. याच्यामध्ये जास्वंदीचं म्हणजे हिबिस्कसचं फ्लॉवर तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याचे पार्ट्स आपण इथे बघणार आहोत. याच्यामध्ये 4 फ्लोरल वॉल्स आहेत. 4 दलपुंज आपण म्हणतो, दल आहेत त्याच्यामध्ये. त्याला नाव आहेत कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. डायग्राममध्ये दिसत आहेत सगळे. दे आर अरेंज इन सिक्वेन्स. त्याच्यामधलं अँड्रोशियम आणि गायनोशियम जे राईट साईडला दाखवलेले आहेत एकत्र करून, दीज आर कॉल्ड ॲज इसेन्शियल वॉल्स म्हणजे हे गरजेचे दल आहेत, कारण बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आणि याच्याशिवाय कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्स म्हणजे खालच्या साईडला फुलाच्या ग्रीन कलरचा जो भाग असतो की ज्याच्यामध्ये कळी बंद असते सुरुवातीला, बड, ते कॅलिक्स. आणि करोला आर कॉल्ड ॲज ॲक्सेसरी वॉल्स. हे एक्स्ट्रा वॉल्स असतात बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वॉल्स. आतले जे काही दल आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे कॅलिक्स आणि करोला करतात. सो दे आर कॉल्ड ॲज ॲक्सेसरी वॉल्स. कॅलिक्सचे जे मेंबर्स असतात, आपण ज्यावेळेस कळी हातामध्ये घेतो बघतो त्यावेळेस हिरव्या पानांनी थोडक्यात झाकलेली असते ती. ते जे कॅलिक्सचे मेंबर आहेत त्याचं नाव आहे सायंटिफिकली सेपल्स. डायग्राममध्ये लिहिले बघा ब्रॅकेटमध्ये. कॅलिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेपल्स. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर्ड. अँड मेंबर्स ऑफ करोला, करोला म्हणजे पाकळ्या फुलांच्या, दे आर कॉल्ड ॲज पेटल्स. आता फ्लॉवरमध्ये टाईप्स असतात. A flower is called as bisexual if both whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. ह्याचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस म्हणजे आपलं जास्वंदीचं फूल, की दोन्ही अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लॉवरमध्ये आहे. दुसरा टाईप आहे युनिसेक्शुअल. याच्यामध्ये काय असतं, एक मेल ट्री असतं आणि एक फिमेल ट्री असतं. असं का होतं,
A flower is called as unisexual if any one of the two whorls present in flower, if only androecium is present in male flower and if only gynoecium is present, flower is female flower. याचं उदाहरण एक्झाम्पल आहे पपया. पपईचं जे झाड आपण म्हणतो त्याला की फिमेल आणि मेल दोन प्रकार असतात, वेगवेगळे असतात हे. त्याच्यानंतर ह्या फ्लॉवरमधला एक सगळ्यात खालचा जो भाग आहे कॅलिक्सच्या जो खाली आहे पेडिसेल दिसते तुम्हाला डायग्राममध्ये बघा 3.12 डायग्राम नंबर 3.12 पेडिसेल ज्याला आपण फुलाला धरताना आपण त्या भागाला धरतो बोटामध्ये, दॅट इज कॉल्ड पेडिसेल. ग्रीन कलर्ड असतं. ज्या फ्लॉवर्सला मेनी फ्लॉवर्स हॅव द स्टॉक फॉर द सपोर्ट कॉल्ड ॲज पेडिसेल अँड सच फ्लॉवर्स आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट अँड वेअर ॲज फ्लॉवर विदाउट स्टॉक ज्यांना हे पेडिसेल नसतात दॅट फ्लॉवर इज कॉल्ड ॲज ससाईल फ्लॉवर्स. आता नेक्स्ट पार्ट आहे तुमचा अँड्रोशियम आणि गायनोशियम मधला की जे रिप्रोडक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर त्याच्यामध्ये आहे पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स डायग्राम 3.12 मध्येच आहे बघा सगळ्यात वर, आणि खाली जे दाखवलेत अँड्रोशियममध्ये अँथर आणि फिलामेंट वगैरे दाखवलेत, तर त्या अँथरचा जो भाग आपण बघितला तर आपल्याला त्याच्यावर पोलन ग्रेन्स दिसतात. आता पोलन ग्रेन्स काय करतात, पॉलिनेशन करायचं काम करतात. पॉलिनेशनची सगळी प्रोसेस तुम्हाला पेज नंबर 27 डायग्राम नंबर 3.14 बघा, डायग्राम नंबर 3.14 मध्ये दाखवली आहे. आता हे ॲक्च्युली याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. का म्हणतात त्याचं रिझन आपण एक्सप्लेन करूया इथं, की पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. पहिल्या डायग्राममध्ये वर तुम्हाला स्टिग्मा दिसतीये की जी स्टिग्मा तुम्हाला 3.12 मध्ये डायग्राममध्ये फ्लॉवरमध्ये एकदम सेंटरला वर दाखवली आहे बघा स्टिग्मा, ती स्टिग्मा इकडे आहे 3.14 मध्ये. तर जेव्हा अँथर्स या पोलन ग्रेन्सचे जे अँथर असतात ते स्टिग्मावर पडतात त्यावेळेस पॉलिनेशन सुरू होतं. तर पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा, दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. मग पॉलिनेशन होण्यासाठी पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलावरनं या स्टिग्मावर पडण्यासाठी काहीतरी एजंट पाहिजेत. मग ते दोन असतात, एक अबायोटिक एजंट आणि दुसरे बायोटिक एजंट. अबायोटिक एजंटचं एक्झाम्पल आहे विंड आणि वॉटर, वारा आणि पाणी, पावसाचं पाणी यांच्यामार्फत पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. आणि दुसरे आहे बायोटिक एजंट्स म्हणजे इन्सेक्ट्स, अदर ॲनिमल्स, बटरफ्लाईज, त्यांच्या पायाला चिटकून हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. आता डबल फर्टिलायझेशन होताना ॲक्च्युली होतं काय तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता 3.14 मध्ये की पोलन ग्रेन पोलन ट्यूबच्या मार्फत खाली ओव्हरीपर्यंत पोचतो. ओव्हरीमध्ये गेला की स्प्लिट होतात ते पोलन ग्रेन्स आतमध्ये, एक एम्ब्रियो सॅकमध्ये जातो आणि दुसरा पोलर न्यूक्लियसपर्यंत पोचतो. पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब रीचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. Tip of the pollen tube bursts and two male gametes are released. One male gamete unites with the egg cell to form zygote. एका पोलन ग्रेन चा काय करतो मेल गॅमेट युनाइट्स विथ द एग सेल, काय तयार होतो आणि झायगोट, दिस इज फर्टिलायझेशन. नंतर सेकंड मेल गॅमेट जो असतो म्हणजे सेकंड पोलन ग्रेन जो असतो तो कोणाबरोबर युनाइट होतो, टू पोलर न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. As two nuclei participate in this process, so this is called as double fertilization. Next we will see on page number 28 3.16 male reproductive system. Male reproductive system consists of testes, various ducts and glands. Testes are present in the scrotum. Testes produce sperms. Sperms are sent forward through various tubules. Sequence of these tubules are retitestes, vas efferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory ducts, whereas prostate glands and Cowper's glands secrete their secretion in urinogenital duct. Next is female reproductive system, diagram number 3.17. All organs of this system are in abdominal cavity, includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and a vagina. Every month an ovum is released in abdominal cavity. Free end of oviduct is funnel like. An opening is present at the center of it.
oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on the inner surface of oviduct. These cilia push the oocyte towards uterus. Next we will see diagram number 3.18, fertilization, page number 30. Page number 30, 3.18 diagram. For formation of zygote by union of sperm and ovum is called as fertilization. From the age of puberty up the menopause, from 10 to 17 years up to 45 to 50 years, an ovum is released every month from the ovary. Next on page number 30, 3.19, sex determination in human being. In diagram we can see male and female. Male gametes are diploid, that is 2n. They include 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosome. So in male there are 22 plus X or 22 plus Y chromosomes. Means there are two types of chromosomes or sperms are produced as 22 plus X or 22 plus Y. But in case of female, oocytes produce only one type of chromosome, that is 22 plus X. Then so from this diagram we can easily say that only man is totally responsible whether the couple will have a boy or a girl child. During zygote formation, man contributes either X or Y chromosome to the next generation, but female transfers only X chromosome. So at the time of fertilization, if X chromosome comes from male, the child will be a girl, and if Y chromosome comes, then the child will be a boy. So after this we can conclude that it is right to consider the mother responsible for a girl child? No, only male or father is responsible for a girl child. We all must take efforts to stop female feticide. And next on page number 31, see diagram number 3.21, menstrual cycle. For menstrual cycle, it is a natural process in female. It is controlled by 4 hormones. They are follicle stimulating hormone, that is FSH, luteinizing hormone LH, estrogen and progesterone. Diagram मध्ये आपल्याला दिसतंय की from the day 1 to from day 28, what is the sequence of development of uterus wall and changes in the ovary during menstruation. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it under the effect of FSH. This follicle secretes estrogen. Endometrium of the uterus starts to develop during first cycle or regenerate subsequent cycles under the effect of estrogen. Meanwhile, developing follicle completes its development and bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. This is called as ovulation. Remaining tissue of the burst follicle forms the corpus luteum, which starts to secrete progesterone. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone, and such endometrium is ready for implantation of embryo. Page number 32, 3.22, fertilization in a test tube. It is called as in vitro fertilization. In short, it is called as IVF. मराठी मध्ये कृत्रिम गर्भधारणा. Fertilization is brought about in the test tube and embryo form is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for those couples, childless couples who have problems like less sperm count and obstacles in oviduct. Then next technique, modern technique is surrogacy. मराठी मध्ये आपण त्याला म्हणू शकतो भाडोत्री गर्भाशय. Diagram number 3.23. Some women have problems in implantation of embryo in uterus. So, oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. Embryo from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. Such woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. थोडक्यात आपण त्याला भाडोत्री माता किंवा भाडोत्री गर्भाशय म्हणतो. नेक्स्ट पार्ट इज ट्विन्स, जुळी मुलं. काय होतं ॲक्च्युली
जेव्हा 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटरस अँड दस 2 ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. 2 एम्ब्रियोज एकाच वेळेस डेव्हलप होतात आणि त्याच्यापासून जे 2 नवजीव जन्माला येतात ते आर कॉल्ड एज ट्विन्स. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे मोनोझायगोटिक आणि दुसरा आहे डायझायगोटिक. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम द सिंगल एम्ब्रियो ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे कुठला अर्ली पिरियड तर सुरुवातीचा 8 दिवसाचा. याच्यामध्ये सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड्स इंटू 2 ग्रुप्स. दोज 2 ग्रुप्स डेव्हलप 2 सेपरेट एम्ब्रियोज अँड मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. आता असे जे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात ते एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर असतात. सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपीअरन्स अँड जेंडर. म्हणजे दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज, दोन्ही एकतर मुलं असतात किंवा दोन्ही मुली असतात. In case of monozygotic twins, if embryonic cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, then there is higher possibility of formation of conjoined twins. जर 8 दिवसानंतर embryonic cells are divided into 2 groups after zygote formation, तर मग त्यावेळेस यांचे ऑर्गन्स चिकटण्याच्या मार्गावर येतात आणि such twins are born with some parts of body joined to each other. So such organs are common in such twins. काही भाग यांच्या शरीराचे कॉमन असतात. आता 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. आणि याच्यापासून जे तयार होतात त्याला आपण डायझायगोटिक ट्विन्स म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 चा बघितला. तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.